कोलकाता आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकार, राज्य पोलीस आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनावर कठोर ताशेरे ओढले आहेत. आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्राचार्यांनी डॉक्टर महिलेच्या हत्येबाबत आरोपपत्र दाखल का केलं नाही असा प्रश्न न्यायालयानं केला आहे. या प्रकरणावरील प्रक्रियेत वैद्यकीय महाविद्यालयानं केलेल्या वेळकाढूपणावर न्यायालयानं आज या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत केलेल्या सुनावणीदरम्यान प्रश्न उपस्थित केलेत. कोलकात्याची घटना ही केवळ एक घटना नसून डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा एक व्यापक मुद्दा आहे, तर महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा आणखी जास्त व्यापक आहे असं न्यायालयानं म्हटलं. त्याच्यासाठी स्वतंत्र ड्युटी रूम आणि विश्रांती कक्ष देखील नाही. त्यामुळे देशभरात एकसमान नियम आणि व्यवस्था असण्याची गरज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली. देशभरात सुरक्षित कार्यस्थळ सुनिश्चित करणं गरजेचं असल्याचं न्यायालयानं सांगितलं. पीडित महिलेचं छायाचित्र आणि नाव उघड झाल्याबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी चिंता व्यक्त केली. रुग्णालयातले डॉक्टर आणि कर्मचारी यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याबाबत आपल्या शिफारसी सुचवण्यासाठी एका राष्ट्रीय शीघ्र कृती दलाची आपण स्थापना करत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. या दलात शल्यविशारद व्हाईस ॲडमिरल RK सरीन, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल गॅस्ट्रॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नागेश्वर रेड्डी यांचा समावेश आहे. या प्रकरणी न्यायालयानं CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला 22 तारखेला सद्यस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याबरोबरच देशभरातल्या डॉक्टरांना कामावर परतण्याचं आवाहन सर्वोच्च न्यायालयानं केलं आहे. दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल CV आनंद बोस यांनी आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि या राज्यातल्या परिस्थितीबाबत चर्चा केली.